हा धक्का जो आहे तो ठाकरे गटाला तुमच्या नेत्यांनी दिलेला पाहायला मिळतोय। सचिन नायर वरळीतलं एक नेतृत्व आहे ते तुमच्या पक्षात आता येत आहे। मला ही खूप आनंदाची गोष्ट आहे। एक चांगला नेता आमच्यामध्ये येतोय। गेली कित्येक वर्ष त्यांनी मिल कामगारांबरोबर सुद्धा काम केलेलं आहे आणि तो आज आमच्या पक्षामध्ये त्याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे। आणि आमच्या मुख्य नेत्यांनी जाहीर सभेमध्ये बोलले होते, येतो झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, आणि त्याची आता एक सुरुवात सुरू केली आहे त्यांनी। विधानसभेतले आमदार सुद्धा संपर्कात आहेत असंही बोललं जात आहे। किती आमदार संपर्कात आहेत, कधी ही सगळी मोहीम आता सुरुवात झाली। तुम्ही असते बघा, आजच सर्व ओपन केलं, तुम्हाला न्यूज राहणार नाही। असते सर्व एकाला गती मिळत जाईल। आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ आहे, त्याच मतदारसंघातले सचिन आहेत। तेव्हा त्यांना आदित्य ठाकरे लढले म्हणून कुठली संधी त्यांना मिळाली नाही, पक्षात घेतला आणि परिषदेवरती वर्णी लागली होती। आता कुठेतरी एक वरळीमध्ये चेहरा तुमच्या पक्षाचा तयार होईल या सचिन नायरांच्या रूपात। सचिन नायर काम करणारा माणूस आहे, चांगला माणूस आहे, जनमनतशी त्याची चांगली नाल आहे, त्यामुळे निश्चित पक्षाला आमचा त्याचा चांगला फायदा होईल। आदित्य ठाकरेंना धक्का आहे वरळीमध्ये, सचिन नायरांना तुमच्या पक्षात घेतलं। अजून इलेक्शनला बराच विषय बाकी आहे, 3-3.5 वर्ष बाकी आहेत, पण काय वारे फिरतात माहिती नाही, आज बोलणं योग्य नाही। हे ऑपरेशन टायगर जे आहे तिसरं खऱ्या अर्थानं सुरू झालं असं म्हणायचं आता। हो, साहेब स्वतः बोलले ना, येतो झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, त्यामुळे आस्ते आस्ते एक 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 मला धक्के दिसत बसतील। धन्यवाद। साहजिकच आहे, प्रकाश सुर्वे आपल्या सोबत होते, त्यांनी म्हटलेलं आहे की हळूहळू सगळा पिक्चर जो आहे तो उलगडेल असं त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट जे आहे ते केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन योगेश गुरवसा, विनायक डावरुंग, TVNine मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।